नमस्कार, मी वैभवी चव्हाण. तालुका चिपळूण सावर्डे आगवे या ठिकाणी 2022 साली आम्ही 4 एकर जागा विकत घेतली. नैसर्गिक शेती तज्ज्ञ पद्मश्री सुभाष पालेकर सर यांच्या नैसर्गिक शेतीला प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी शेती करण्याचा प्रयत्न करत सुरू केला. परंतु ज्यावेळेस सुरुवातीला मी ही जागा घेतली त्यावेळेस इथल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा स्थानिक लोकांकडून आम्हाला इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे असं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे तो प्रॉब्लेम इतका एक्स्ट्रीम होता की इथे बोअरवेल पण लागत नव्हत्या, बोरला पाणी पण लागत नव्हतं आणि ज्या एक्झिस्ट बोअरवेल आहेत त्यांचं सुद्धा पाणी आटत चाललं होतं. आणि सेम विहिरीच्या बाबतीतही तसंच झालं. विहिरींमध्ये पण आपण खोदकाम करून जर पाणी लागलं नाही तर केलेला सगळा खर्च वाया जाईल या भीतीने आम्ही शेततळ करण्याचा निर्णय घेतला. साधारण 20 बाय 20 बाय 3 मीटर क्षेत्रफळाच्या या तळ्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जवळपास 17 लाख लिटर आहे. कोकणामध्ये जवळपास आता सध्या 6 महिने पाऊस असतो, त्याच्यामुळे जवळपास जुलै महिन्याच्या एंडपर्यंतच हा पूर्ण टँक जो आहे तो ओव्हरफ्लो होतो. त्यामुळे जर समजा दिवसाला आपण 5000 लिटर जरी पाणी वापरलं तरी साधारण 9 महिने पाणी टिकेल इतकी या तळ्याची कपॅसिटी आहे. आणि या शेततळ्याचा जो ओव्हरफ्लो आहे तो आम्ही या ठिकाणी काढलेला आहे. आणि हे पाणी आम्ही पंपाद्वारे हे पाणी आम्ही जीवामृताची एक टाकी केली आहे. त्या टाकीमधून आम्ही पूर्ण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सर्व शेतीला हे पाणी जातं. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही इथले जे स्थानिक कृषी अधिकारी आहेत त्यांचा संपर्क साधला. त्यांचं सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने लाभलं, ज्यामध्ये तालुका कृषी अधिकारी मैत्रे सर, त्याच्यानंतर पिसाळ सर, पाकळे मॅडम, साळुंके सर आणि जाधव सर यांचं खूप उत्तम सहकार्य आम्हाला लाभलं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री घडसी सर, पोलीस पाटील चव्हाण सर, त्याच्यानंतर ग्रामसेवक भागवत सर यांचंही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं. इथले स्थानिक आमदार आपले माननीय श्री शेखर निकम सर तसेच त्यांचा पूर्ण स्टाफ यांचं सर्वांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला याच्यामध्ये मिळालं. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत आम्हाला या शेततळ्याच्या खोदकामासाठी जवळपास 41,000ची मंजुरी झालेली आहे. त्याचप्रमाणे जे अस्तरीकरण आहे त्याची 50% सबसिडी आपल्याला मंजूर होणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही शेततळं किंवा हे जे ड्रिप इरिगेशन आहे, त्याच्यानंतर अस्तरीकरण किंवा जे शेतीचं शेड आहे त्या सर्वांच्यासाठी आम्ही सबसिडीसाठी अप्लाय केलेलं आहे. ज्याच्यामध्ये मी मुख्यत्वे करून आभार मानेन जाधव सरांचा आणि पाकळे मॅडमचा, ज्यांनी महाडीबीटी पोर्टलवर येणाऱ्या कुठल्याही तांत्रिक अडचणीमध्ये आम्हाला वेळोवेळी फोनवर सुद्धा मदत केलेली आहे. त्यामुळे माझं एकच सांगणं राहील सगळ्यांना की जर तुम्हाला इथल्या सबसिडींबद्दल माहिती हवी असेल तर इथले जे आपले स्थानिक कृषी अधिकारी आहेत त्यांच्या वेळोवेळी संपर्कात राहणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण नेहमी त्यांच्याबरोबर संपर्कात राहणं खरंच खूप गरजेचं आहे. भविष्यामध्ये शेती आणि शेतकऱ्याला खरंच कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपली प्रगती साधावी एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.